घराच्या अंगणामध्ये पाय तुटलेल्या अवस्थेमध्ये एक चिमणी पडली होती. पक्षी म्हटला की त्याचं बलस्थान उडणे, परंतु पाय तुटल्यामुळे तिला उडता येईना आणि म्हणून असहाय्य अवस्थेमध्ये ती त्या ठिकाणी पडली होती, बसली होती. परंतु थोड्याच वेळामध्ये तिचा मित्र पक्षी चिमणी किंवा चिमणा त्या ठिकाणी आला आणि तिच्या अवतीभोवतीच फिरायला लागला. त्याने जाणलं हिला उडता येत नाही, आता हिला जाऊन आपलं स्वतःचं धान्य अन्न आणता येत नाही आणि म्हणून अवतीभोवती असलेलं धान्य तो आपल्या चोचीमध्ये टिपायला लागला आणि अलगत त्या चिमणीजवळ येऊन आपल्या चोचीतील धान्य त्या चिमणीच्या चोचीमध्ये टाकायला लागला. कितीही संकट काळामध्ये साथ देण्याची वृत्ती, किती हे शहाणपण, कुठून आलं असेल हे शहाणपण? दुसरीकडे आपण माणसं आहोत, सुखाच्या काळामध्ये एकमेकांसोबत आनंदाने राहतो, आयुष्यभर एकमेकांना सोडायचं नाही अशा अनाभाका वाहतो, सगळं काही अलबेल असताना एकमेकांच्या सोबत राहतो. प्रेमाचे दिवस सुद्धा आम्ही निर्माण केले, व्हॅलेंटाईन डेज. परंतु काही दुःखाचा काळ आला, एखाद्यावर संकट आलेत की माणसं एकमेकांना सोडून देतात, बोलत नाहीत, भेटत नाहीत. खरं तर संपूर्ण आयुष्य ज्या कुटुंबासाठी माणसांनी लावून दिलेलं असतं, तेच माणसं जेव्हा आजारी पडतात, वृद्ध काळामध्ये जातात, असहाय्य होतात, तेव्हा माणसं त्यांना सोडून देतात. वावा पाटणकरांनी ही भावना किती चांगली आपल्या शायरीमध्ये मांडली. ते म्हणताय, होता असा ही काळ सारे, नम्र होती मज पुढे, झेलण्याला शब्द माझा, होती उभे मागे पुढे. आता कुठे तो काळ त्याची खूणही न राहिली, आसवे माझीच माझी, आसवे माझीच माझ्या, काबूत नाही राहिली. सारे मला विसरोत याचे वाईट न वाटे मला, सारे मला विसरोत याचे वाईट न वाटे मला, परंतु त्यांना न विसरता हे मला, याचे वाईट वाटे मला. एकीकडे माणसं शहाणपण मिरवत असताना दुःखाच्या काळामध्ये एकमेकांना सोडून देतात, परंतु ज्यांना बोलता येत नाही, जे कुठल्या शाळेमध्ये गेले नाहीत, ते पक्षी मात्र संकटाच्या काळामध्ये एकमेकांना सोडित नाहीत. कोण श्रेष्ठ म्हणावेत, माणसं की पक्षी?